आज मी बनवत होते मिरची भजे आणि बटाटे भजे, पण हे भजे बनवत असताना मला माझ्या पप्पाची खूप जास्त आठवण आली, कारण पप्पांना माझ्या मिरची भजे आणि बटाटे भजे खूप जास्त आवडतात. आई नेहमी माझ्या पप्पाला मिरची भजे आणि बटाटे भजे कशी बनवते ना, आज त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर तर मिरची छान अशी कापून घेतली, त्यामध्ये मीठ भरून घेतलं आणि थोड्या तेलामध्ये ही मिरची छान अशी परतून घ्यायची, म्हणजे मिरची तळत असताना ती आतमध्ये कच्ची राहणार नाही. लगेचच 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं, त्यामध्ये जिरे टाकून घेतले आणि छान असा ओवा हाताने कूस करून ओवा सुद्धा घालून घेतलेला आहे. आता ओवा घालून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकी मी हळद घालून घेतली आणि अर्धा चमचा धना पावडर घातली. अर्धा चमचा इथे कश्मीरी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घातलं, भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि न गुटळ्या करता हे चांगलं असं पीठ मी फेटून घेतलं. आता पीठ फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे तळलेल्या मिरच्या आहेत ना थोड्या तेलामध्ये, त्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान अशा तळून घ्यायच्या. आता तळत असताना या मिरच्या थोड्याशा कमी गॅसवरती तळायच्या, नाहीतर हे पीठ पिठा सुद्धा राहू शकतं आणि मिरची खाताना सुद्धा पिठा लागू शकते. त्यामुळे व्यवस्थित कमी गॅसवरती ही मिरची भजे तळून घ्यायची आहे. आई नेहमी पप्पांना मिरची भजे बनवत असताना लांबके मिरच्यांचा वापर करते, पण माझ्याकडे लांबके मिरच्या नव्हत्या. पण सगळी प्रोसेस मी आईसारखीच बनवलेली आहे मिरची भज्याची, फक्त लांबके मिरच्यांचा वापर नाही केला, कारण माझ्याकडे लांबके मिरच्या नव्हत्या. कारण घरामध्ये माझ्याकडे यावेळेस भाजीपाल्यामध्ये मी छोट्या छोट्याच मिरच्या आणलेल्या होत्या, कारण लांबके मिरच्या तिखट नसतात, त्यामुळे मी लांबके मिरच्या आणतच नाही. पोह्यांमध्ये आम्हाला तिखट मिरच्या आवडतात, त्यामुळे मी तिखटच मिरच्या आणत असते. त्यामुळे याचेच मिरची भजे बनवले आणि उरलेल्या पिठामध्ये लगेचच बटाटे भजे सुद्धा मुलीसाठी काढून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.